नाल्याच्या पाण्यात भाज्या धुतल्याचं पाहिलं असेल, वाहनं धुतल्याचं देखील पाहिलं असेल, पण कपडे धुतल्याचं कधी पाहिलं आहे का? वसईतल्या वगराळपाडा इथल्या धोबी घाटचं धक्कादायक वास्तव समोर आलं। वगराळपाड्याजवळील नाल्यात कपडे धुतले जात आहे। नाल्याच्या आजूबाजूला कचरा पडला आहे, त्या छोट्या छोट्या डबक्यांमध्ये कपडे धुण्याचं काम सुरू आहे। हे धुतलेले कपडे ड्रायर मध्ये टाकून प्रेस करून पुढे पाठवले जातात। हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जंतूंचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते, पण इथे तर चक्क नाल्यात धुतलेले कपडेच रुग्णांना दिले जात असतील तर रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे। इथल्या धोबी घाटावर फक्त हॉस्पिटलचेच नाही तर इतर लॉन्ड्रीचे कपडे धुतले जात असल्याची माहिती आहे। वसईत सुरू आहे डर्टी धोबी घाट, मनसेने केला पर्दाफाश, आयुक्त म्हणतात कारवाई करू। वसईच्या वगराळपानात डर्टी धोबी घाट असल्याचा पर्दाफाश मनसेचे वसई विरार अध्यक्ष प्रवीण भोईर यांनी केला। मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या धोबी घाटात रुग्णालयाचे कपडे, हॉटेलचे कपडे आणि नागरिकांचे कपडे सुद्धा धुण्यासाठी येतात। वाघरापाड्यातील नाल्यामध्ये छोटे छोटे हौद बनवून या हौदात गढूळ पाण्यामध्ये हे कपडे धुतले जात असल्याचं महापालिका याबाबत अभिज्ञ असून आम्ही कारवाई करू असं आश्वासन पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिलं आहे। वसईच्या वगराळपाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच ठिकाणाच्या अनधिकृत बांधकामाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत आवाज उठवल्यानंतर संपूर्ण यंत्रणा जागी झाली होती। मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा अशा प्रकारे डर्टी धोबी घाट तयार केल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तुम्ही लॉन्ड्री मध्ये कपडे देत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नीट पहा। वसईच्या पूर्वेकडील वगराळपाड्यातल्या नाल्यात गढूळ पाण्यात धोबी घाट तयार करून धुतले जातात। रुग्णालयाच्या कपड्यांसह हॉटेल, सर्वसामान्यांचे कपडे या दूषित पाण्यात धुतले जात आहेत। वसई विरारसह मुंबईच्या कानाकोपऱ्यातून धुण्यासाठी येणारे कपडे या ठिकाणी धुतले जात आहेत।